तर सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आपण आपली गाडी काढून निघालो आहे देवदर्शनाला एका नवीन मंदिराकडे, जे होणार आहे चिपळूणमधील एक फेमस मंदिर दहिवल्ली बुद्रुक या ठिकाणचे त्रिमुखी मंदिर, जे आहे त्रिमुखी वरदान माईचे मंदिर. तो हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल ट्रैवल विद तुषार. बच्चों को प्यार, बड़ों को नमस्कार. चलो कुछ एक्सप्लोर करते हैं यार. तो पुन्हा एकदा तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज चाललोय, थंबनेलवरून तुम्हाला माहितीच पडलं असेल की नवीन राईड करायला चाललोय आपण आज. तर आज आपण ह्या व्हिडिओ जो आपल्या थंबनेलवर तुम्हाला माहितीच पडलं असेल की आपण कुठे चाललोय. तर आपण एका नवीन मंदिर पाहायला चाललोय. त्या ॲक्च्युली मी इथं राहतो तर आपल्या आसपासच आहे, पण ते आम्हाला माहितीच नव्हतं. आता मी सकाळी व्हिडिओ पाहिला स्टेटसला मित्राच्या, तर त्यामध्ये जर मला एक मंदिराबद्दल माहिती भेटली थोडीशी. तर म्हटलं जाऊन बघूया कसं आहे आणि तुम्हाला पण दाखवूया, शेअर करूया. तर मित्रांनो, समोर बोर्डवरती सावर्डा 11, चिपळूण 25 आणि पनवेल 253 किलोमीटर आहे. आता आपण सावर्ड्यात पोचलेलं आहे. आता इथून आपल्याला थोडं पुढं जाऊन लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट घेतल्यावर सरळ आपण त्याच रोडने जायचं आहे, जो आपल्याला बुद्रुकला नेऊन सोडेल. बुद्रुक हे गावाचं नाव आहे, दहिवल्ली बुद्रुक. चिपळूणमध्ये मोडतं, पण रस्ता सावर्ड्यापासून आपल्याला घ्यायचा आहे. इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे, तर इथून आपण राईट घेऊया. तर मित्रांनो, आपण लगभग जवळ आता पोचलेलं आहे. सावर्ड्यातून आतमध्ये आलो, ते शूट नाही केलं. थोड्याच अंतरावर इथं आता एक दुकान आहे. रेल्वेचा ब्रिज क्रॉस करून त्या दुकानात थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे प्यायला तहान लागली होती. मंदिरात जाऊया आधी.
तर आपण इथं मित्रांनो पोहोचलेलं आहे. पाहू शकता बाजूला कमानी आहे. तर आपल्याला या कमानीच्या आतमध्ये जायचं आहे. तर हा सरळ आपला रस्ता मंदिराकडे गेला. रस्ता किती सुंदर आहे. दोन्ही साईडला बघा झाडं आहेत, मस्तपैकी घरं आहेत. त्याच्यामधून हा रस्ता गेलाय. रस्ता पण एकदम मस्त बनवलाय. एकदम स्मूथ आहे, कुठे खड्डे नाही वगैरे काही नाही. वाव, थोडासा छोटा आहे पण एकदम मस्त आहे. शांत आहे एकदम. गाडी नाही किंवा रस्त्यामध्ये गुरं नाही, व्यवस्थित आहे. बाजूला मंदिर दिसायला लागलंय, पाहू शकता. पोचलोय आपण इथं आता. आणि सकाळचे नाही म्हटलं ना तरी 12 वाजले. सकाळचे काय दुपारचे 12 वाजले. 12ला 5 मिनिटं बाकी असताना आपण इथं पोचलोय, पाहू शकता. गाडी पार्किंग एकदम मस्त जागा भेटली. पाहू शकता त्रिमुखी वर्धन मंदिर. सो हॅलो गाईज, आपण आता मंदिरात पोचलेला आहे. तर मंदिराबद्दल थोडं माहिती करून घेऊया. इथे पुजारी आहेत, त्यांच्याकडून जरा माहिती करून घेऊया आपण. तर नमस्कार काका. नमस्कार. तर सांगू शकता आपण या मंदिराबद्दल थोडेफार माहिती? कधीपासून आहे मंदिर? तर 400-500 वर्ष 400-500 वर्षापूर्वी जुनं मंदिर आहे. तर मग वरदान जी आहे हां, ती सर्व ठिकाणी वरदान आहे, पण इथं कसे 3 मुखाची वरदान आहे. ओके. हां, हे मेन आहे. हो. परंपरेपासून 3 मुखाची वरदान आहे. अच्छा अच्छा. पण ती नवसाला पावते. नवसाला पावते अगदी चांगली. ओके. मेन मध्ये वरदान आणि मान आहे, ह्या मेन आहे. ओके. अशी देवी आहे. इथे उत्सव वगैरे कधी असतात आणि कसं? उत्सव दसऱ्याला असतो. हं. दसऱ्याला अगदी 9 दिवस कार्यक्रम चांगला जोरात असतो. अमावस्येच्या टाईमला दसरा. पालखी वगैरे निघते. हो, पालखी ती शिमग्याला होळीच्या टायमाला पालखी ती आमचं कसं देवळत नाही, ती तिकडे वरती सान आहे. तर सानावर सगळं तयारी होऊन सर्व तिथून हे करतात. ओके. होम झाल्याच्यानंतर हे झाल्याच्यानंतर मग घरोघरी मग फिरते. घरोघरी फिरल्याच्या नंतर आपली शिपणा होतं. नंतर तरी 15-20 दिवस जातात आमच्या वाचायला. इथे आसपास कसे किती गाव, किती कोंड आहेत त्या मंदिराचे देखभाल वगैरे करायला? आमच्या आता ते 12-13 वाडी आहेत आमच्या. 13 वाडी आहेत. मोठे मोठे आहे एकदम. आणि मराठा समाज जास्त आहे, हिंदी समाज बरं आहे. सर्व समाज आहे आमच्या इथे. होय. असं आहे. तुम्ही किती वर्ष झाली इथे आहात? मला तर 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष झाली इथे देखभाल करताय? देखभाल करतो. साफसफाई सर्व देखभाल. ओके. गुरुवारची पूजा वगैरे. सकाळी किती वाजेपर्यंत मंदिर उघडतं आणि किती वाजता बंद होतं? आमचं मंदिर केव्हाही बंद नसतं. उघडाच कंटिन्यू रात्रंदिवस आमचा उघडा असतो. वर्षाचे 12 महिने? वर्षाचे 12 महिने आमचे कधीच बंद नसतं. वर्षाचे 12 महिने आपले उघडच असतं. मग इथं यायचं झालं तर कसं यायचं? सावर्ड्यातून जर आपल्याला इथं कोणी यायचं झालं तर कसं येणार इथे? सावड्यातून आता हा मेन रोड आहे किंवा ते मध्ये इथे हे रेल्वे पुलाची फाटा आहे. तिथे बोर्ड बघा लावलेलं आहे. हां, तिथे शॉर्टकट रस्ता आहे. शॉर्टकट रस्ता. ते shortcut हे गाव कुठल्या ह्याच्यामध्ये येतं? एरियामध्ये? चिपळूण तालुक्यामध्ये येते. तालुक्यामध्ये येते, सावर्ड्यामध्ये. सावड्यामध्ये सावडा नाही, सावडा गाव आहे. चिपळूण तालुक्यामध्ये आपले दैवली गाव, बुद्रुक दैवली. दैवली बुद्रुक. दैवली आणि बाजूला खुर्दबी आहे. खुर्दबी आहे. हां, दैवली खुर्दबी आहे. ओके. हां, असं आहे. आणि आमची ती शिमग्याच्या दिवशी आमची ती पालखी भेटते. 2 पालख्या भेटतात? खुर्दची आणि आमची दैवली. होय का? आणि त्या बहिणी आहेत त्या. बहिणी. भेटतात अगदी होम लागतो ना. ओके. होम लागल्याच्या नंतर मग संध्याची ज्या ठिकाणावर नाचणार त्या नाचते ते नंतर येणार त्या ठिकाणी संध्या 5-6 वाजता असं. ओके. येऊन जाईल. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल थोडीफार. तर मित्रांनो, थोडीफार माहिती आपल्याला भेटलेली आहे. आपण इथून दर्शन झालं आहे चांगलं व्यवस्थित. गर्दी नाही कारण आत्ता काय एवढं अजून कोणाला माहिती नाही इकडं.
गावातल्या लोकांना, आसपासच्या लोकांना तेवढंच माहिती आहे इकडे मंदिर आहे वगैरे, असं उत्सवाला जे येतात त्यांना माहिती आहे. बाहेरच्या लोकांना अजून एवढं माहिती नाही आहे. तर आपण आपल्या व्हिडिओ तुम्हाला मार्फत थोडासा प्रयत्न करूया या गावाबद्दल आणि या मंदिराबद्दल थोडं बाहेर माहिती व्हावं. केरळातल्या लोकांनी बांधली. काय म्हणताय? केरळच्या लोकांनी बांधली. होय काय? हां, हे मंदिर रस्त्यावरला बघून आले हां, आणि तिथून माहिती त्यांनी त्या लोकांनी तिकडलेच कामगार होते. कामगार पण तिकडचेच होते. 2 वर्ष होते. ओके. 2 वर्षात पूर्ण मंदिर उभं केलं नाही. तर ह्या मूर्तीचं आम्ही या कुडाळवरून आणले. कुडाळवरून मूर्त्या आणल्या गडवरून बापरे. आणलेल्या. पहिल्या त्या साध्या होत्या. साध्या होत्या. आपली विकणी काय नव्हती. ओके. ते कुडाळ होते. आता या काळ्या दगडामध्ये मूर्त्या कोरलेल्या आहेत. देवाच्या दगडाचे असतात ना. हो. श्रीकृष्ण दगड असतात ते असतात. अच्छा, कुडाळला काय मोठी कंपनीज आहे. कंपनी आहेत बरोबर. ठीक आहे. तर कुडाळवरून या मूर्त्या आलेल्या आहेत. त्यांनी स्वतः बनवून घडवून आणून इथे स्थापना केली नाही. आणि अशा प्रकारे हे मंदिर आहे एकदम काळ्या दगडामध्ये आणि कोरीव काम आहे, नक्षीकाम आहे. तर तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं कोरीव काम केलेलं आहे, कसं नक्षीकाम केलेलं आहे. सो हॅलो गाईज, तर आपला दर्शन व्यवस्थित झाला मंदिरामध्ये. आता आपण इथं निघतोय. पाहू शकता किती खूपसूरत दिसतात ते हत्ती. चला निघूया आता इथून. थोडेसे व्हिडिओ बनवले, अँगलची ठीक आहे की नाही बघूया. ठीक आहे. तर फायनली आपण पोचलेलो इथं आणि 1:15 झालाय. थोडी लस्सी घेतली, डिहायड्रेट झालंय ना. लस्सी पिवा, थोडं गार होऊया आणि मग कामावर जाऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहताय, इथपर्यंत पाहिलाय, आवडलाय. एक मिनिट हेल्मेट काढतो आधी. हां, तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, मंदिर आवडलं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.